आज आपण एक्सप्लोर करणार आहोत अष्टविनायकांपैकी नंबर 2चा गणपती श्री गणेशांची मूर्ती। तर ही आहे श्री गणेशांची मूर्ती। पूर्ण गाभारा आहे, तो बांधला आहे अहिल्यादेवी होळकर यांनी। हे मंदिर असलेली संपूर्ण टेकडी दैवी शक्तीने प्रभावित आहे। अखेरीस विष्णूंनी सिद्धटेक येथे तपश्चर्या केली आणि गणेशाला मंत्रमुग्ध केले। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण एक्सप्लोर करणार आहोत अष्टविनायकांपैकी नंबर 2चा गणपती सिद्धटेक, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी असलेले हे मंदिर आपण पाहणार आहोत। ब्लॉग पाहण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केलेली नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। श्री सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी नंबर 2चा गणपती। या ठिकाणाहून अहिल्यानगर फक्त 96 किलोमीटर आहे आणि पुणे देखील या ठिकाणाहून 100 किलोमीटर आहे। जर तुम्ही पुणे येथून येत असाल तर जवळ असणारे रेल्वे स्टेशन म्हणजे दौंड स्टेशन। दौंड ते सिद्धटेक हे अंतर 18 किलोमीटर एवढेच आहे, जे की 18 किलोमीटरचं अंतर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टेशनने पूर्ण करू शकता। आणि जर तुम्ही अष्टविनायक यात्रा करत असाल तर अष्टविनायकांपैकी नंबर 1चा गणपती म्हणजेच मयुरेश्वर मोरगाव या ठिकाणी असलेले हे मंदिर सिद्धटेक पासून फक्त 58 किलोमीटर अंतरावर आहे। हे अंतर तुम्ही 1 ते 1.5 तासामध्ये पूर्ण करू शकता। समोर दिसत आहे ही आहे भीमा नदी। भीमाशंकर येथून वाहत येणाऱ्या नदीचं सिद्धटेकला जाताना आपल्याला दर्शन होतं। समोरच दिसत आहे हे आहे खेड हे गाव। अहिल्यानगर जिल्ह्यात असलेले हे गाव या ठिकाणाहून सिद्धटेक फक्त 15 किलोमीटर एवढ्याच अंतरावर आहे। चला तर मग पाहूया सिद्धिविनायकाच्या मंदिराचा इतिहास। भीमा नदीच्या काठी असलेल्या सिद्धटेक या गावातील टेकडीवर असलेले हे सुंदर मंदिर। अशी आख्यायिका सांगितली जाते की श्री विष्णूंना सिद्धी प्राप्त करून देणारा आणि कार्यसिद्धी नेणारा अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा गणपती। हे मंदिर असलेली संपूर्ण टेकडी दैवी शक्तीने प्रभावित आहे आणि या टेकडीच्या सलग 21 दिवस 21 प्रदक्षिणा केल्यास जीवनातील अर्धवट राहिलेले कार्य सिद्धीस लागतं। या गणपतीची सोंड उजवीकडे वळलेली आहे। सामान्यतः गणेशाची सोंड त्याच्या डावीकडे वळलेली असते, पण असे मानले जाते की उजव्या सोंडेचा गणेश हा खूप शक्तिशाली आहे। पण हे जरी खरे असले तरी त्याला प्रसन्न करणे खूप कठीण आहे। हे एकमेव असं अष्टविनायकाचं मंदिर जिथे देवतेची सोंड उजवीकडे आहे। सिद्धटेक हे मंदिर जागृत क्षेत्र मानले जाते। येथे देवता अत्यंत शक्तिशाली असल्याचे मानले जाते। पुरातनात असे वर्णन केले आहे की सृष्टीच्या सुरुवातीला जेव्हा विष्णू त्यांच्या योग निद्रेत होते त्यावेळी विष्णूच्या नाभीतून कमळ उगवले। सृष्टीचा निर्माता देव ब्रह्मा याच कमळातून उदयास आले। ब्रह्माने विश्वाची निर्मिती सुरू केली असतानाच मधु आणि कैटभ हे 2 राक्षस विष्णूंच्या कानातून उद्भवले। या राक्षसांनी ब्रह्माच्या सृष्टी निर्मितीच्या प्रक्रियेत अडथळा आणण्यास सुरुवात केली, ज्यामुळे साक्षात विष्णुदेवांना जागृत करण्यास भाग पाडले गेले। समोरील विनाशकारी दानवांसोबत विष्णू नारायण लढाई लढले, पण त्यांचा मात्र पराभव करू शकले नाहीत। मग त्यांनी या मागचं कारण शिवाला विचारले, तर शिवाने सांगितले की लढाई अगोदर शुभ कार्याचा आरंभ गणेशाला वंदन करून केला गेला नाही, त्यामुळे यशस्वी होऊ शकले नाहीत। अखेरीस विष्णूंनी सिद्धटेक येथे तपश्चर्या केली आणि गणेशाला मंत्रमुग्ध केले। गणरायांनी विष्णूंना आशीर्वाद आणि विविध शक्ती प्राप्त करून दिली। त्यानंतर विष्णूंनी त्या राक्षसांना मारले। विष्णूंनी या ठिकाणी सिद्धी प्राप्त केली, ती जागा म्हणजे आजचे सिद्धटेक। तर मित्रांनो, समोरच दिसत आहे आपल्याला श्री सिद्धिविनायकाचं मंदिर, जे की टेकडीवर आहे। सध्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम चालू आहे। हा संपूर्ण परिसर हा
भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्राखाली गेल्यामुळे या ठिकाणी शेती बागायती दिसते. तर चला तर आपण मंदिराच्या ठिकाणी जाऊन आता मंदिर पाहूया. मंदिराच्या जवळ येताच आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूनी पार्किंग पाहायला मिळते. हे पाहू शकता. इथे आपण आपली गाडी पार्क केली. नो कॉस्ट पार्किंग आहे इथे. आता आपण निघूया मंदिराच्या दिशेने. मंदिराजवळ येताच आपल्याला इथे छोटे छोटे शॉप्स पाहायला मिळतील, ज्या ठिकाणी लेडीजचे बॅग्स वगैरे मिळतात. मित्रांनो, समोरच आहे श्री सिद्धिविनायकाचं मंदिर. मंदिराच्या बाहेरच्या दिशेने आपल्याला विविध प्रकारचे दुकाने पाहायला मिळते. जसे की आपल्याला नाश्ता करायचा असेल तर छोटे हॉटेल आहेत. आणि ही आहे श्री सिद्धिविनायकाची कमान. संपूर्ण दगडामध्ये कमानीचं बांधकाम झालेलं आहे. मंदिराच्या कमानीमध्येच मूषकराज यांची मूर्ती आहे. मूषकराजांचं आपल्याला मंदिरामध्ये जाता जाताच दर्शन घडतं. मंदिराच्या आतमध्ये या ठिकाणी जो स्पेस आहे ते अखंड हरिनाम सप्ताह पार पाडला जातो. प्रसादाची छोटी छोटी दुकाने इथे आहेत. चला तर मग आता आपण आतमध्ये जाऊया. ते सोडून चला तर आपण आता मंदिरामध्ये जाऊया. मंदिरामध्ये जातानाच पायरीच्या दोन्ही साईडला ग्रिल बसवलेले. आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही, तरी पण आपण फोटोग्राफी करत आहे. हे बघू शकता. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये येताच आपल्याला अष्टविनायकांच्या प्रतिमा बघायला मिळतात. भिंतींवरती अष्टविनायकांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. खूप शांत असं या ठिकाणी वातावरण आहे. आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्येच आतमध्ये एक दीपमाल सुद्धा आहे. आणि आता आपण पाहूया श्री गणेशांची मूर्ती. तर ही आहे श्री गणेशांची मूर्ती. आणि हा जो पूर्ण गाभारा आहे तो बांधला आहे अहिल्यादेवी होळकर यांनी. हे बघू शकता.
आता आपण मंदिर पाहूया बॅक साईडला जाऊन. या मंदिरांच्या दगडांवरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणखी थोडं समोर जाऊन आपण मंदिराचं शिखर बघूया. आता आपण दर्शन घेऊन बाहेरच्या दिशेने निघालो आहे. आपल्याला पाहायचं आहे भीमा नदी आणि ज्या ठिकाणी दशक्रियाविधी पार पाडला जातो हे आपल्याला पाहायचं आहे. त्यापूर्वी हा जो समोरचा मार्ग दिसतोय, जो मंदिरामध्ये आपण येतो, तो मार्ग तयार केला पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी. आणि याच क्षेत्रात मोरया गोसावी यांनी देखील सिद्धी प्राप्त केली आहे. या मार्गाच्या दोन्ही साईडला आपल्याला प्रसादाची दुकाने पाहायला मिळतात. आपण बाहेरून देवाला वंदन करून या ठिकाणी आपण निघालो आहे. हा जो मार्ग दिसतोय तो आहे प्रदक्षिणा मार्ग. या छोट्या छोट्या स्टॉलमध्ये आपल्याला लेडीजच्या बॅग, लहान मुलांची खेळणी वगैरे पाहायला मिळतात. यानंतर आपण आलो उसाच्या रस स्टॉलवर. आपल्याला उसाचा रस प्यायचा होता आणि उसाच्या रसाची किंमत या ठिकाणी फक्त 20 रुपये एका ग्लासला आहे. उसाचा रस पिल्याच्या नंतर आता आपण निघालो आहे भीमा नदीच्या काठी, जो की प्रदक्षिणा मार्गानुसार जर गेलो तर आपल्याला अर्धा किलोमीटर एवढ्या अंतरावर होतं. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दशक्रियाविधी पार पाडले जातात. ते तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन मी दाखवतो. आणि त्या ठिकाणी जो ब्रिज आहे, जो की दौंड तालुका आणि कर्जत तालुका यांना कनेक्टिव्हिटी देतो, ते सुद्धा यामध्ये तुम्हाला दाखवतो. या रस्त्याच्या लेफ्ट साईडला मोठ्या प्रमाणात टुरिस्टच्या बसेस वगैरे पार्क केल्या जातात. मित्रांनो, समोरच दिसत आहे ती आहे शिरापूर आणि सिद्धटेक गावची कमान. शिरापूर हे दौंड तालुक्यातील एक गाव आहे, जे की सिद्धटेक आणि शिरापूर या दोन्ही गावाला कनेक्टिव्हिटी देतात. तो म्हणजे आहे भीमा नदीवरील पूल. आता आपण जात आहे दशक्रिया विधीच्या ठिकाणी पार पाडले जातात त्या ठिकाणी. समोरच आहे ती आहे भीमा नदी, हे बघू शकता. या ठिकाणी सकाळी संपूर्ण एरिया हा दशक्रिया विधी पार पाडणाऱ्या लोकांनी भरलेला असतो. आणि हे जे समोर हॉटेल आहे, हे दादा दशक्रिया विधीची संपूर्ण पूर्वतयारी करून देतात. जर तुम्ही येथे लांबून येत असाल तर यांना कॉन्टॅक्टद्वारे तुम्ही पूर्वकल्पना देऊन हे ब्राह्मण काका नाश्त्याची वगैरे सोय हे स्वतः करून देतात. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नदीच्या पाण्यामध्ये लोकांनी प्लास्टिक वगैरे टाकलेलं दिसतंय. आणि या ठिकाणी बोटी देखील आहेत. समोर दिसत आहे तो ब्रिज, जो की दोन्ही गावांना कनेक्टिव्हिटी देतो.
आणि समोरचं जे गाव आहे ते आहे शिरापूर. या ठिकाणी तुम्ही बोटिंगचा सुद्धा आनंद घेऊ शकता. चला तर आपण आता या ब्रिजवर जाऊन तुम्हाला भीमा नदीचा सुंदर निसर्ग दाखवतो. संपूर्ण संत असं वाहणारे पाणी. ह्या ब्रिजवरून तुम्ही दौंडला देखील जाऊ शकता. दौंड रेल्वे स्टेशन इथून फक्त 18 किलोमीटर आहे. सुंदर अशा नदीच्या काठी सिद्धटेक हे गाव वसलेलं आहे. पूर्वी ज्या वेळेस या ठिकाणी हा ब्रिज नव्हता त्यावेळेस लोक बोटीनेच या कडेवरून त्या कडेला जात होते. समोरच जो शिखर दिसत आहे ते आहे श्री सिद्धिविनायकाचं मंदिर, जे की एक टेकडीवर आहे. चला तर मित्रांनो, आता खूप उशीर झालेला आहे. 12:30 वाजलेले आहेत आणि ऊनसुद्धा खूप आहे. त्याच्यामुळे आता आपण हा ब्लॉग एंडिंगकडे नेऊया. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी बोटिंगसुद्धा चालू आहे. आणि जसं की तुम्हाला मी सांगितलं की दादा सर्व सुविधा उपलब्ध करून देतात. जर तुम्ही दुरून येत असाल तर गैरसोय टाळण्यासाठी तुम्ही दादांना कॉन्टॅक्ट करा. मी दादांचा नंबर हा डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलेला इतिहास कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. टिल द टाइम, टेक केअर, बाय बाय.